शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। 13 ऑगस्ट 2025 रोजी शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून महत्त्वाचे आदेश निर्गमित। प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक 30 मे 2025 रोजी विषय क्रमांक 13 अन्वये NIC पुणे यांच्याद्वारे सरल पोर्टलचे एकत्रीकरण अंतर्गत सरल प्रणाली व UDIS प्लस प्रणालीचे एकत्रीकरणाबाबत NIC पुणे व NIC दिल्ली यांनी तातडीने आवश्यक कारवाई करण्याबाबत निर्देश प्राप्त आहे। NIC पुणे यांच्या स्तरावर UDIS प्लस व सरल पोर्टलवरील एकत्रीकरणाची कारवाई सुरू आहे। यानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये UDIS प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कारवाई करण्यात येणार आहे। तद अनुषंगाने सरल पोर्टलवरील स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, संच मान्यता पोर्टल व स्टाफ पोर्टलवरील व UDIS प्लसवरील तपशील तातडीने आवश्यकतेनुसार अद्ययावत करण्यात यावा, जेणेकरून UDIS प्लस व सरल पोर्टलवरील माहितीमध्ये तफावत येऊन ऑनलाईन कारवाई करताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही, या अनुषंगाने दक्षता घ्यावी। सदरची कारवाई दिनांक 22 ऑगस्ट 2025 पर्यंत करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल संचालनालयास दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सादर करावा, असा आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम बृहन्मुंबई यांना देण्यात आलेला आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।